Hello students, you are watching Sri Physics. We are studying the chapter Superposition of Waves, 6th chapter of 12th Physics, and this is video number 19. And in today's video we are going to study about beats. Beats is a type of superposition of waves. We have seen the principle of superposition. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीट्सचा अभ्यास करणार आहोत. बीट्स म्हणजे सुपरपोजिशनचा एक प्रकार आहे. सुपरपोजिशन म्हणजे काय ते यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, तरी पण परत एकदा आपण त्याच्यावरती नजर टाकू आणि नंतर बीट्स म्हणजे काय ते आपण शिकूयात. व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स? When two or more waves traveling through a medium pass through a common point, each wave produces its own displacement at that point, independent of the presence of the other wave. The resultant displacement at that point is equal to vector sum of the displacement due to individual waves at that point. हे ॲक्च्युअली आपण यापूर्वी घेतलेलं आहे आणि याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा आहे, तो तुम्ही बघू शकता. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे काय? समजा अशा दोन वेव्ज असतील आणि त्या दोन्हीच्या दोन्ही वेव्ह जेव्हा पुढे एका पॉईंटला एकत्र येतील तेव्हा त्या पॉईंटला प्रत्येक वेव्ह त्या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न करेल, दुसरी वेव्ह त्या ठिकाणी नाही असं समजून. परंतु जेव्हा दोन्हीच्या दोन्ही वेव्ज त्या ठिकाणी जातील तेव्हा दोन्ही वेव्ज एकाच वेळी त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न करतील, त्या पार्टिकलची SHM करण्याचा प्रयत्न करतील. मग ती रिझल्टंट SHM कशी असेल तर त्याच्यामध्ये ते असेल व्हेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे एकाच वेळी समजा एका फुटबॉलला दोन प्लेयरनी येऊन किक मारल्यानंतर त्या फुटबॉलचं डिस्प्लेसमेंट काय असेल तर व्हेक्टर सम कोणत्या अँगलमध्ये किक मारली. तसंच या ठिकाणी ह्या दोन वेव्ज कोणत्या फेजमध्ये एकत्र येतात त्याच्यावरती ते ठरतं. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे या दोन वेव्ज जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यातून तिसरी वेव्ह तयार होते, तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट, त्याची ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन कमी असू शकते किंवा जास्त असू शकते किंवा कमी जास्त होऊ शकते. दॅट डिपेंड्स अपॉन दी फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्ज अरायव्हिंग ॲट दॅट पॉईंट. इथं तुम्हाला समोर एक फिगर दिसत आहे, त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर 1 नंबर 2 नंबर आणि 1+2. 1 म्हणजे काय? समजा एकच पहिली वेव्ह त्या पार्टिकलला आली तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय होईल, त्या पार्टिकलचं SHM कसं होईल ते दाखवलेलं आहे. दुसऱ्या पार्टिकलला काय दाखवलं आहे? पहिली वेव्ह नसताना, इन ॲब्सेन्स ऑफ फर्स्ट वेव्ह, वेन सेकंड वेव्ह रीच ॲट दॅट पॉईंट, देन व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट अँड व्हॉट विल बी द टाईप ऑफ मोशन ऑफ दॅट पार्टिकल दॅट इज रिप्रेझेंटेड बाय सेकंड पार्टिकल. अँड थर्ड फिगर रिप्रेझेंट्स डिस्प्लेसमेंट motion of the particle when two waves arrive simultaneously at that point and that depends on phase difference. बघा, जेव्हा दोन्ही वेव्ज एका सेम फेजमध्ये येतात म्हणजे दोन्हीचे क्रेस्ट, बघा आता या ठिकाणी फेजमध्ये फरक आहे तेव्हा ॲम्प्लिट्यूड कमी आहे. आता पहा काय झालं आहे, एका वेव्हचं क्रेस्ट दुसऱ्या वेव्हचं ट्रप म्हणजे 180 डिग्री अपोजिट फेजमध्ये आलेले आहे आणि ॲम्प्लिट्यूड एकदम 0 झालेली आहे, व्हायब्रेशनची मिनिमम. आता फेज डिफरन्स कमी कमी होत चालला आणि जेव्हा फेज डिफरन्स कमी कमी होत जाईल त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड वाढत चाललेली आहे. बघा या ठिकाणी तिसऱ्या फिगरमध्ये ही ॲम्प्लिट्यूड आता हळूहळू वाढत चाललेली आहे. आणि जेव्हा दोन्ही सेम फेजमध्ये येतील, सेम फेज म्हणजे दोघांचं ॲट अ टाईम क्रेस्ट किंवा दोघांचं ॲट अ टाईम ट्रप, त्यावेळी बघा आता हे दोन्ही वेव्ह सेम फेजमध्ये, दोन्ही वेव्हचे ट्रप किंवा दोन्ही वेव्हचे क्रेस्ट म्हणजे सेम फेजमध्ये आल्या तेव्हा ही ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम झालेली आहे. जेव्हा त्या अपोजिट फेजमध्ये येतात आता फेज डिफरन्स पुन्हा वाढत चाललेला आहे, ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत चाललेली आहे. बघा तुम्ही डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनपासूनचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड ती कमी कमी होत चाललेली आहे. अपोजिट फेजमध्ये आल्यानंतर ॲम्प्लिट्यूड एकदम मिनिमम होते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज व्हेक्टर सम y इज इक्वल टू y1 + y2. म्हणजे आता पहा, ह्या पहिल्या पार्टिकलचं म्हणजे पार्टिकल एकच आहे पण पहिली वेव्ह आल्यानंतर समजा हे डिस्प्लेसमेंट -1 सेंटीमीटर आहे कारण खाली आहे. दुसरी वेव्ह आल्यानंतर समजा ते +2 सेंटीमीटर आहे कारण पार्टिकल वर आहे. एकच पार्टिकल आहे पण दोन फिगर वेगळ्या का दाखवल्या तर दोन वेव्ज स्वतंत्रपणे त्या पार्टिकलजवळ जातात.
पहिली वेव आल्यानंतर डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचं -1 आहे, कारण पार्टिकल मीन पोझिशनच्या खाली आहे. त्याच पार्टिकलला दुसरी वेव आली पहिली नसताना, तर समजा डिस्प्लेसमेंट 2 सेंटीमीटर आहे, वर आहे. एका विशिष्ट वेळेला हे डिस्प्लेसमेंट काय कॉन्स्टंट नसतं, टाईम बदलेल तसं ते बदलतं. एका विशिष्ट वेळेची ही पोझिशन आहे. आता दोन्हीच्या दोन्ही वेव आल्या तर डिस्प्लेसमेंट काय असेल, तर हे इथं दाखवलेलं आहे तिसऱ्या फिगरमध्ये. वेक्टर सम म्हटल्यानंतर दोघांमधला फेज डिफरन्स विचारात घ्यायचा असतो आणि फेज डिफरन्स 0 पासून 180 पर्यंत काहीही असू शकतो, त्याच्यानुसार हे बदलतं. याबद्दल यापूर्वीच मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायची असेल तर फॉर्म्युला आहे A = √A1² + A2² + 2A1 A2 cos phi. A1 इज ॲम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव. जेव्हा पहिली वेव तिथं जाते तेव्हा तो पार्टिकल SHM परफॉर्म करेल, तेव्हा ती ॲम्प्लिट्यूड इथं दाखवलेली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. A2 इज ॲम्प्लिट्यूड ऑफ सेकंड वेव. जेव्हा दुसरा पार्टिकल जाईल त्याच दुसरी वेव जाईल, जेव्हा दुसरी वेव जाईल त्याच पार्टिकलला, तेव्हा ती ॲम्प्लिट्यूड, पार्टिकल एकच आहे पण दोन वेव्ज, एकदा एक वेव जाते त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड A1, त्याच पार्टिकलला दुसरी वेव जाते तेव्हा ॲम्प्लिट्यूड A2. आणि फाय हा त्या दोघांमधला फेज डिफरन्स आहे. म्हणजे कितीचा फेज डिफरन्स आहे. समजा पहिल्या वेवचं क्रेस्ट आलं आणि दुसऱ्या वेवचं पण क्रेस्ट आलं एकत्र, तर 0 फेज डिफरन्स, फायची व्हॅल्यू 0. पहिल्या वेवचं क्रेस्ट आणि दुसऱ्या वेवचं ट्रप आलं तर 180 डिग्री. पहिल्या वेवचं क्रेस्ट आणि दुसऱ्या वेवची मेन पोझिशन आलं तर 90 डिग्री. अशा पद्धतीने ह्या फेज डिफरन्सवर ठरतं. आणि ए म्हणजे दोन्ही वेव एकत्र आल्यानंतरची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. याबद्दल आपण यापूर्वीच शिकलेलो आहे. आणि आता इंटरफिअरन्स म्हणजे काय त्यावरती आपण एक नजर टाकू. हे सुद्धा आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये शिकलो आहे. आणि हे झाल्यानंतर मग आपण आजचा जो महत्त्वाचा पार्ट आहे बिट्स त्याच्याकडे जाऊ. इंटरफिअरन्स म्हणजे काय पहा. द फिजिकल इफेक्ट प्रोड्यूस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ज इज कॉल्ड ॲज इंटरफिअरन्स. दोन वेव्जच्या एकत्र येण्यामुळे जो काय परिणाम होतो त्याला म्हणतात इंटरफिअरन्स. दोन वेव्ज साऊंड वेव्ज असतील तर त्याचा संबंध ऐकण्याशी येतो आणि त्या साऊंड वेव्जमध्ये जे काही परिणाम होतील, आवाज लहान होणं, मोठा होणं, ॲम्प्लिट्यूड कमी जास्त होणं, त्याला इंटरफिअरन्स म्हणतात. लाईट वेव्ज असतील तर लाईटचा संबंध दिसण्याशी असतो. दोन लाईट वेव्ज एकत्र आल्यानंतर जो काय परिणाम होतो, लाईटची इंटेन्सिटी वाढते किंवा कमी होते, ब्राईटनेस, डार्कनेस, ते सुद्धा लाईटचं इंटरफिअरन्स झालं. इंटरफिअरन्स म्हणजे दोन वेव्हच्या एकत्र येण्यामुळे जो काय परिणाम घडून येईल त्याला म्हणतात इंटरफिअरन्स. बघा, ही एक वेव्ह आहे आणि दुसरी वेव्ह एकत्र आल्यानंतर ही जी रिझल्टंट वेव्ह तयार होते त्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड वाढेल किंवा कमी होईल. ॲम्प्लिट्यूड वाढली आणि ह्या जर साऊंड वेव्ज असतील तर मोठा आवाज येईल. ॲम्प्लिट्यूड कमी झाली तर ह्या साऊंड वेव्ज असतील तर आवाज लहान येईल. या जर लाईट वेव्ज असतील तर ॲम्प्लिट्यूड वाढल्यानंतर ब्राईट लाईट दिसेल. ॲम्प्लिट्यूड कमी झाल्यानंतर कमी ब्राईट लाईट दिसेल, इंटेन्सिटी कमी असेल. हा जो काय परिणाम असतो त्याला म्हणतात इंटरफिअरन्स. यापूर्वी आपण इंटरफिअरन्सचे 2 प्रकार पाहिलेले आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स आणि दुसरं म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. इन केस ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स व्हॉट हॅपन्स, द 2 वेव्ज अराईव्ह ॲट ए पॉईंट इन सेम फेज. म्हणजे जेव्हा ह्या दोन्ही वेव्ज एका पॉईंटला एकत्र येतात तेव्हा त्या दोन्ही वेव्ज सेम फेजमध्ये येतात. म्हणजे पहा, पहिल्या वेव्हचं क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचं सुद्धा क्रेस्ट एकत्र येतं पुढे एकत्र आल्यानंतर, किंवा पहिल्या वेव्हचं ट्रप आणि दुसऱ्या वेव्हचं ट्रप. म्हणजे पहा तुम्ही प्रत्येक पॉईंटला या ठिकाणी क्रेस्ट खाली क्रेस्ट आहे, ट्रप खाली ट्रप आहे. दोन्ही वेव्ज सेम फेजमध्ये आहेत. आणि अशा 2 वेव्ज जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे इंटरफिअरन्स घडतं त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणतात. आणि या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड वाढते. समजा पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर असेल, दुसऱ्याची 2 सेंटीमीटर असेल, तर टोटल 2 + 2 4 सेंटीमीटर होते. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. यावेळेस फेज डिफरन्स 0 असतो. क्रेस्टला क्रेस्ट, ट्रपला ट्रप किंवा कॉम्प्रेशनला कॉम्प्रेशन. ॲक्च्युली जेव्हा आपण साऊंड वेव्ज म्हणतो तेव्हा या लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात आणि क्रेस्टच्या जागी आपण कॉम्प्रेशन म्हणायचं असतं आणि ट्रपच्या जागी रेरिफॅक्शन. लॉन्जिट्युडनल जरी असल्या तरी ग्राफिकली वेव्ज दाखवताना त्या अशाच पद्धतीने दाखवल्या जातात. क्रेस्टला आपण कॉम्प्रेशन समजायचं आणि ट्रपला आपण रेरिफॅक्शन समजायचं. या ठिकाणी काय झालं आहे, दोन्ही वेव्हचं कॉम्प्रेशन
किंवा दोन्ही वेवचं रेअरिफॅक्शन एकत्र आलेलं आहे, फेज डिफरन्स 0 असतो आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होते. दिस टाईप ऑफ इंटरफिअरन्स इज कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. सी दिस फिगर. दोन्ही वेवचं क्रेस्ट किंवा दोन्ही वेवचं कॉम्प्रेशन. समजा ही ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर, सेकंड ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड बिकम्स 2 + 2 = 4 सेंटीमीटर. In case of destructive interference, two waves arrive at a point out of phase, opposite phase. म्हणजे एका वेवचं क्रेस्ट असेल तर दुसऱ्या वेवचं त्या पॉईंटला ट्रप येतं, किंवा पहिल्या वेवचं कॉम्प्रेशन असेल तर दुसऱ्या वेवचं रेअरिफॅक्शन येतं. पहिल्या वेवचं रेअरिफॅक्शन असेल तर दुसऱ्या वेवचं कॉम्प्रेशन येतं. त्याला म्हणतात आउट ऑफ फेज. कारण कॉम्प्रेशनमध्ये आणि रेअरिफॅक्शनमध्ये किंवा क्रेस्ट आणि ट्रपमध्ये 180 डिग्रीचा फेज असतो. 180 डिग्री म्हणजे अपोजिट फेज. आणि यावेळी जी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असते ती मिनिमम असते, 0 आहे बघा या ठिकाणी. कारण पहिल्या वेवची ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर असेल, दुसऱ्याची 2 असेल, तर या ठिकाणी 2 - 2 0 होणार. कारण क्रेस्ट म्हणजे +2 असेल तर ट्रप म्हणजे -2 घ्यायचं असतं. म्हणजे या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्याची +2 सेंटीमीटर ॲम्प्लिट्यूड आहे, दुसऱ्याची -2, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0. याच्या व्यतिरिक्तही इंटरफिअरन्स असू शकतं. म्हणजे पहिल्यासाठी फेज डिफरन्स 0, दुसऱ्यासाठी 180. आता त्याच्यामध्येही फेज डिफरन्स असू शकतो 10 डिग्री, 20, 30, 40, 50, 90, 180पर्यंत. पण ह्या दोन केसेस आपण फक्त बघतो. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये फेज डिफरन्स 0 असतो, डिस्ट्रक्टिव्हमध्ये तो 180 डिग्री असतो. आता त्यानंतर आपण जाऊयात ॲक्च्युअली बीट्स कसे तयार होतात. जेव्हा दोन वेव्ज एकत्र येतात तेव्हा बीट्स म्हणजे काय, सुपरपोजिशनचा तो एक प्रकार आहे, महत्त्वाचा पार्ट आहे. वेन देअर इज अ सुपरपोजिशन ऑफ 2 साऊंड वेव्ज. आता हे साऊंड वेव्ससाठी आहेत हे लक्षात घ्या. आणि साऊंड वेव्ज ह्या लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत, हॅविंग सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज, ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. The intensity of sound varies periodically with time. This phenomenon is known as production of beats. Beats म्हणजे काय, तर दोन साऊंड वेव्ज ज्यांच्या ॲम्प्लिट्यूड्स सेम आहेत परंतु डिफरन्स फ्रिक्वेन्सीमध्ये थोडासा डिफरन्स आहे, स्लाइटली. म्हणजे डिफरन्स कमी पाहिजे, 20 हर्ट्सपेक्षा कमी पाहिजे, 20 हर्ट्सपेक्षा जास्त नको. त्याचं कारण तुम्हाला मी नंतर सांगेलच. ट्रॅव्हलिंग इन सेम डायरेक्शन म्हणजे एकाच डायरेक्शनला चालल्या पाहिजे. जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा त्या दोन साऊंड वेवच्या इंटरफिअरन्समधून तिसरी जी वेव तयार होते आणि त्याचा जो साऊंड असतो, त्याचा जो आवाज असतो तो पिरियॉडिकली लहान मोठा होतो. इंटेन्सिटी व्हॅरीज म्हणजे इंटेन्सिटी कमी जास्त होते म्हणजे आवाज लहान मोठा होतो. तो कसा लहान मोठा होतो तो आवाजही मी तुम्हाला ऐकून दाखवणार आहे. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज प्रोडक्शन ऑफ बीट्स. बघा आता समजावून घ्या की समजा ही एक वेव आहे, त्याची ॲम्प्लिट्यूड जी काय असेल ती, ॲम्प्लिट्यूड मीन्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. समजा या ठिकाणी इथं मीन पोझिशन असेल इथं, तर ते वरचं क्रेस्टपर्यंतचं डिस्प्लेसमेंट किंवा ते डिस्टन्स म्हणजे ॲम्प्लिट्यूड. दुसरी एक वेव आहे, सेम ॲम्प्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. फ्रिक्वेन्सीमध्ये थोडासा फरक आहे. हा फरक 20पेक्षा जास्त नको. म्हणजे 1 हर्ट्स, 2 हर्ट्स, 3 हर्ट्स असा 20 हर्ट्सपर्यंत फरक चालेल. म्हणजे कसे की समजा पहिल्या वेवची फ्रिक्वेन्सी 400 असेल, दुसऱ्याची 410 म्हणजे 10चा फरक. फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स असल्यामुळं बघा वेवलेंथमध्ये फरक पडतो. त्यामुळं या ठिकाणी 2 क्रेस्टमधलं अंतर आणि या ठिकाणच्या 2 क्रेस्टमधलं अंतर थोडा फरक आहे, एकदम सेम नाहीत कारण फ्रिक्वेन्सीमध्ये फरक आहे. ही आता समजा पहिली वेव जर आपल्या कानावर आली तर त्या ॲम्प्लिट्यूडनुसार आपल्याला एक कॉन्स्टंट असा साऊंड ऐकायला येईल कारण ॲम्प्लिट्यूड थ्रूआउट कॉन्स्टंट आहे. वी नो इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडवर आवाजाची तीव्रता म्हणजे लाऊडनेस डिपेंड असतं. आता या वेवची ॲम्प्लिट्यूड थ्रूआउट बघा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे. म्हणून जेव्हा ही पहिली वेव आपल्या कानावर येईल तेव्हा आपल्याला एक समान एकसारख्या लाऊडनेसचा इंटेन्सिटीचा आवाज ऐकायला येईल. आता समजा दुसरी वेव आली थोडीशी वेगळ्या फ्रिक्वेन्सीची, समजा पहिल्याची 400 आहे, दुसऱ्याची 410 आहे, तर यावेळेस लाऊडनेस तेच राहील कारण ॲम्प्लिट्यूड सेम आहे.
म्हणजे आवाजाचा लहान मोठेपणा जो म्हणतो ना आपण, इंटेन्सिटी सेम राहील, पण फ्रिक्वेन्सीमध्ये थोडासा फरक आहे, थोडा टोन आपल्याला वेगळा ऐकायला येईल. ह्या दोन वेव्ज स्वतंत्रपणे आपल्या कानाच्या पडद्यावर आल्यानंतर, स्वतंत्रपणे जेव्हा येतात तेव्हा आपल्या कानाच्या पडद्यावर आल्यानंतर ॲम्प्लिट्यूड सेम असल्यामुळं आपल्याला एक सारखा आवाज येईल, कॉन्स्टंट लाऊडनेसचा. पण जेव्हा दोन्ही वेव्ज एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि मिक्स होऊन आपल्या कानाच्या पडद्यावर येईल, कशा पद्धतीने बघा, अशा या ठिकाणी. तर आता काय होईल, इंटरफिअरन्स होईल, सुपरपोजिशन होईल, दोन वेव्हचं सुपरपोजिशन. आणि आपण प्रिन्सिपल पाहिलं आहे की जी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असते ते फेज डिफरन्सवर डिपेंड असते. आता दोन्ही वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, वेवलेंथमध्ये थोडा फरक असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे पहिल्या पॉईंटला की जवळजवळ दोन्ही क्रेस्ट एकमेकांमध्ये मिक्स झालेत, म्हणजे सेम फेजमध्ये. म्हणजे या पॉईंटला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स होईल आणि इथं ॲम्प्लिट्यूड वाढेल, म्हणजे इथं लाऊडनेस वाढेल. पण आता तुम्ही पुढं जाणार तेव्हा दोन क्रेस्टमधलं अंतर असं वाढत चाललेलं आहे, म्हणजे फेज डिफरन्स वाढत चाललेला आहे. एक वेळ कुठंतरी येते, समजा हा पॉईंट बघा तुम्ही या ठिकाणी, एका वेवचं क्रेस्ट आलं आणि दुसऱ्या वेवचं त्या पॉईंटला ट्रप आलं, म्हणजे अपोजिट फेज, 180 फेज डिफरन्स. या पॉईंटला काय होतं, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स तयार होतं. या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड समजा पहिल्या वेवची 2 असेल, दुसऱ्या वेवची -2 असेल, 2 - 2 0, म्हणजे ॲम्प्लिट्यूड 0 होते, म्हणजे या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ साऊंड 0 होते, म्हणजे एकदम छोटा आवाज येतो, लहान आवाज येतो. परत या ठिकाणी पुढं गेल्यानंतर परत एक वेळ अशी कुठंतरी येते, हा पॉईंट बघा या ठिकाणी सेम फेजमध्ये आलेले आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स आणि मोठा आवाज येणार. परत या ठिकाणी फेज डिफरन्स वाढत चालला आहे, आवाज लहान होत जाणार. आणि इथं कुठंतरी जेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स, अपोजिट फेज, एकदम आवाज लहान होणार, 0 होणार. परत पुढं जाणार तुम्ही, हे फेज डिफरन्स या ठिकाणी परत कमी होत चालला आहे, म्हणजे आवाज मोठा होत जाणार आणि कुठंतरी या पॉईंटला इथं आवाज एकदम मोठा येणार. म्हणजे आता हे दोन्ही मिळून एक वेव तयार होणार, एक दोन वेगळ्या राहणार नाही, आता एकच होईल. आणि ती वेव जेव्हा तुमच्या कानावर येईल तेव्हा तुम्हाला एक सारखा आवाज येणार नाही, लहान मोठा आवाज येईल. ती रिझल्टंट वेव कशी असेल, दुसऱ्या फिगरमध्ये पहा बघा, अशा पद्धतीने असेल ही वेव कशी मिळाली आपल्याला, ह्या दोन वेवच्या इंटरफिअरन्समधून. आणि ही वेव तुमच्या कानावर येईल, समजा तुम्ही इथं कुठंतरी उभे आहात आणि ही वेव तुमच्या कानावर अशी पुढं सरकते, तेव्हा हा जो पॉईंट दिसतोय ना, इथं तुम्हाला ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम दिसते, कारण इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स आहे. आणि पुढं गेल्यानंतर फेज डिफरन्स वाढत जातो, म्हणून ॲम्प्लिट्यूड कमी होते. आणि या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड जवळजवळ 0 झाली, कारण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स आहे बघा, ही पॉईंट या ठिकाणी. परत ॲम्प्लिट्यूड वाढत जाते, कारण फेज डिफरन्स कमी होतो. आणि या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम होते, कारण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा ॲम्प्लिट्यूड कमी होते, इथं 0 होते, कारण या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स आहे. पुन्हा ॲम्प्लिट्यूड वाढत जाते, म्हणजे या ठिकाणी काय होतं, पिरियॉडिकली ॲम्प्लिट्यूड जी आहे ती कमी जास्त होते. आणि त्या ॲम्प्लिट्यूडनुसार आवाजाची तीव्रता, म्हणजे लाऊडनेस कमी जास्त होतो, म्हणजे आवाज लहान मोठा होतो. तो लहान मोठा कसा होतो, तो आवाज आपण प्रत्यक्ष याच्यानंतर ऐकणार आहोत. ही वेव एका ठिकाणी थांबलेली नाही, कारण ती स्टेशनरी नाही, ही अशी पुढं सरकेल बघा आणि तुमच्या कानाच्या पडद्यावर येईल. जेव्हा ते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्सचा पार्ट तुमच्या कानाच्या पडद्यावर येईल तेव्हा तुम्हाला मोठा आवाज ऐकायला येईल. नंतर तो जसा पुढं सरकेल तसा आवाज लहान होत जाईल आणि आवाजाची तीव्रता कमी होत जाईल आणि तुम्हाला असे लहान मोठे आवाज ऐकायला येतील पिरियॉडिकली, त्यांना म्हणतात बीट्स. आता हे प्रत्यक्ष आवाज आपण ऐकूयात, आता तुम्ही नीट ऐकून घ्या. समजा हा 450 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा आवाज, फक्त एकच फ्रिक्वेन्सी आहे, ती तुमच्या कानावर येते, ती साऊंड वेव. तेव्हा तुम्हाला आवाज कसा ऐकायला मिळेल ते नीट लक्ष देऊन ऐका. तो कॉन्स्टंट साऊंड तुम्हाला ऐकायला येईल, एक सारखा आवाज ऐकायला येईल, त्याच्यामध्ये लाऊडनेस कमी जास्त होणार नाही, इंटेन्सिटी कमी जास्त होणार नाही. तो आवाज अशा पद्धतीने तुम्हाला ऐकायला येईल. 450 हर्ट्झ बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा बघा, हा आवाज तुम्हाला कशा पद्धतीने ऐकायला येईल. कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी आहे 450 हर्ट्झ. बघा तुम्ही पाहिलं आहे की हा आवाज तुमच्या कानाच्या पडद्यावर, म्हणजे ही वेव, साऊंड वेव 450 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीची साऊंड वेव तुमच्या कानाच्या पडद्यावर येते. तेव्हा तुम्हाला ही ॲक्च्युअल 450 हर्ट्झच आहे, आता लक्षात घ्या, ही फ्रिक्वेन्सी ॲक्युरेट आहे, ही काय अंदाजे मी घेतलेली नाही. तर तुम्हाला तो जो टोन ऐकायला येतो तो तुम्ही बघितला कसा आहे, आणि त्याची ॲम्प्लिट्यूड पण एक सारखी आहे, शेवटपर्यंत तुम्हाला कॉन्स्टंट लाऊडनेसचा साऊंड ऐकायला येतो. आता दुसरी वेव घेतली आपण, साऊंड वेव 450.5 हर्ट्झची, जास्त फरक नाही,
आता फ्रिक्वेन्सीमध्ये जास्त फरक नसल्यामुळे हा दुसरा टोनसुद्धा जवळजवळ तुम्हाला पहिल्या टोनसारखाच ऐकायला मिळेल आणि तो कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूडचा असेल, आवाज कमी जास्त होणार नाही. कसं ते बघा. बघा तुम्ही ऐकलं आहे. आता ह्या दोन वेव्स स्वतंत्रपणे तुमच्या कानाच्या पडद्यावर आल्या होत्या. म्हणजे जेव्हा पहिली वेव आली 450 हर्ट्जची तेव्हा दुसरी नव्हती, दुसरी आली तेव्हा पहिली नव्हती. आता जेव्हा दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होऊन तुमच्या कानाच्या पडद्यावर येईल, एका लाईनला एकाच दिशेला जात आहेत दोन्ही वेव्स आणि तुमच्या कानाच्या पडद्यावर येत आहेत, तेव्हा त्यांच्या इंटरफिअरन्समधून सुपरपोजिशनमधून जी वेव तयार होईल त्याच्यामध्ये लाऊडनेसकडं लक्ष द्या, ॲम्प्लिट्यूडकडं लक्ष द्या. ते कसं आहे तर बघा तुम्ही आता ऐका. दोन्ही वेव्स म्हणजे 450 आणि 450.5 0.5चा फरक आहे. 0.5चा म्हणजे अर्ध्या हर्टचा फरक आहे. त्यामुळं या ठिकाणी काय होते, एका सेकंदात तुम्हाला अर्ध बीट ऐकायला येतं. हाफ बीट म्हणजे काय, एक मोठा आवाज आणि एक छोटा आवाज मिळून बीट तयार होतं. तर एका सेकंदामध्ये किती बीट्स ऐकायला येतील तर हाफ. म्हणजे हा आता बघा तुम्ही आवाज ऐका कसा लहान मोठा होतो. बघितलंय तुम्ही, आवाज हा लहान मोठा होत गेलेला आहे, एकसारखा नाही. त्यांना म्हणतात बीट्स. म्हणजे पिरियॉडिक व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी ऑफ साऊंड. साऊंडच्या म्हणजे आवाजाच्या तीव्रतेमध्ये हा जो लहान मोठेपणा आलेला आहे, आवाज वाढतो कमी होतो वाढतो कमी होतो, त्यांना म्हणतात बीट्स. आता समजा 450 आणि 451 हर्ट्जचे दोन साऊंड वेव्ज एकत्र आल्या, एकचा फरक आहे. म्हणजे तुम्हाला एका सेकंदाला एक बीट ऐकायला येईल. एक बीट म्हणजे काय तर एक मोठा आवाज, त्याला मॅक्झिमा म्हणतात, आणि एक छोटा आवाज त्याला मिनिमा म्हणतात. तर एक मॅक्झिमा आणि एक मिनिमा तुम्हाला ऐकायला येईल. म्हणजे एका सेकंदात एकदा आवाज मोठा होईल आणि एकदा आवाज लहान होईल, छोटा होईल, झिरो होईल. मॅक्झिमा म्हणजे मोठा आवाज, त्याला वॅक्सिंगसुद्धा म्हणतात. आणि मिनिमा म्हणजे छोटा आवाज, त्याला वेनिंगसुद्धा म्हणतात. तर एक मॅक्झिमा आणि एक मिनिमा एका सेकंदात, म्हणजे एका सेकंदात एकदा आवाज मोठा होतो आणि एकदा छोटा होतो. आणि आवाज मोठ्याचा छोटा होताना एकदम होत नाही, ग्रॅज्युअली डिक्रीज होतो आणि ग्रॅज्युअली इन्क्रीज होते इंटेन्सिटी ऑफ साऊंड. बघा ऐका ते आता. बघा आता इथं एकचा फरक होता. आता दोन साऊंड वेव्ज आपण घेतल्या, एक 450 दुसरी 452ची. 2 हर्ट्जचा फरक आहे. त्यामुळे एका सेकंदात तुम्हाला 2 बीट्स ऐकायला येतील. त्यामुळं बीटची संख्या वाढली म्हणजे थोडे फास्ट होईल पहिल्यापेक्षा. आता म्हणजे या ठिकाणी एक बीट म्हणजे काय तर एक मोठा आवाज आणि एक छोटा आवाज. तर याच्यामध्ये आता तुम्हाला एका सेकंदात 2दा मोठा आवाज आणि 2दा लहान आवाज ऐकायला येतील. आणि बीट्स कसे ऐकायला येतात ते ऐकायला. त्यानंतर 4चा फरक आहे. एका सेकंदाला 4 बीट्स ऐकायला आले तुम्हाला, थोडे फास्ट झाले. आता 6चा फरक आहे. आता ऐका आवाज कसा येतो. 6 बीट्स ऐकायला येतील. त्यानंतर 450 आणि 460 म्हणजे 10चा फरक आहे. एका सेकंदात 10 वेळेस आवाज मोठा आणि 10 वेळेस आवाज लहान होईल आणि थोडं फास्ट होईल पहिल्यापेक्षा. बघा फरक. त्यानंतर 450 आणि 465 15चा फरक आहे. तेव्हा बीट्स फ्रिक्वेन्सी आता 15 हर्ट्ज असेल. दोघांमधला फरक जेवढा असतो तेवढे बीट्स ऐकायला येतात. 15चा फरक आहे. आता हे दोघांमधला फरक जेवढा आहे तेवढेच बीट्स का ऐकायला येतात हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याचा फॉर्म्युला आपण प्रूव्ह करणार आहे. मॅथमॅटिकल पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. इथं 15चा फरक आहे म्हणून एका सेकंदाला 15 बीट्स म्हणजे एका सेकंदात 15 वेळेस आवाज मोठा आणि 15 वेळेस आवाज लहान होईल आणि अजून फास्ट होतील. म्हणजे मोठा आवाज आणि छोटा आवाज याच्यामधला जो टाईम गॅप आहे ना तो अजून कमी झालेला असेल. कसं घडतं ते बघा ऐका आता.
त्यानंतर 20चा फरक आहे. 20चा फरक आहे म्हणजे एका सेकंदात 20 वेळेस आवाज मोठा आणि 20 वेळेस आवाज लहान होईल. आता जरा फास्ट होईल कारण एका सेकंदात 20 बीट्स तयार होतात आणि ते इतके फास्ट होतात की मोठा आवाज आणि छोटा आवाज याच्यामधला फरक आपल्याला इतका स्पष्टपणे अगोदर जसा ऐकायला येत होता तसा ऐकायला येत नाही किंवा कळत नाही. आता 450 आणि 550चा फरक आहे. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो 20पेक्षा जास्त फरक वाढतो ना तेव्हा बीट्स इतके फास्ट घडतात की आपला कान तो मोठा आवाज आणि छोटा आवाज याच्यातला फरक ओळखू शकत नाही आणि बीट्स आपल्याला म्हणजे आवाज वाढलेला किंवा कमी झालेला कळत नाही म्हणजे बीट्स नीट ऐकायला येत नाही. इयर कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम साऊंड कारण ते इतके फास्ट होतात की त्याच्यातला आपल्याला फरक कळत नाही आणि एक सारखा आवाज आपल्याला येतो. बघा समजा 300 हर्ट्ज असेल सिंगल फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आवाज येणार कसा ते बघा अशा पद्धतीने. 500 हर्ट्ज असेल तर त्याचा टोन बघा वेगळा आहे पण सिंगल असल्यामुळे कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड. पण जेव्हा दोन्ही एकत्र येतील 200चा फरक आहे खूप फास्ट घडेल बीट्स आणि आवाज लहान मोठा झालेला कळणारच नाही वेगळाच आवाज येईल. अशा पद्धतीने आता हे सगळं सलगपणे परत एकदा ऐका. जेवढा डिफरन्स वाढत जाईल तेवढी बीट फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि बीट्स फास्ट होतात. सलगपणे ऐका. आणि शेवटी आता बीट्सशी रिलेटेड 2-3 डेफिनेशन्स आपण बघू. बीट्स म्हणजे काय होतं आपण पाहिले की आवाज लहान मोठा होतो. ज्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड जास्त असते तिथं आवाज मोठा येतो, नंतर ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते, आवाज लहान होत जातो, परत तो वाढत जातो. तर यामध्ये मॅक्झिमम ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज वॅक्सिंग अँड मिनिमम ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲज वेनिंग. हा जो आवाज मोठा येतो जिथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते त्याला म्हणतात मॅक्झिमा किंवा वॅक्सिंग, आणि ज्यावेळेस आवाज लहान येतो त्याला म्हणतात मिनिमा किंवा वेनिंग. वन वॅक्सिंग अँड वन वेनिंग फॉर्म वन बीट. म्हणजे हे जे वॅक्सिंग आहे मोठा आवाज आणि छोटा आवाज मिळून एक बीट तयार होतं. बघा हे अशा पद्धतीने एक बीट झालं. त्यानंतर परत हा एक छोटा आवाज आणि मोठा आवाज हे दुसरं बीट. त्यानंतर मोठा आवाज आणि छोटा आवाज हे तिसरं बीट. अशा पद्धतीने नंबर ऑफ बीट्स आपल्याला ऐकायला येतात.
पिरियड म्हणजे काय? द टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग ऑर वेनिंग इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ बीट्स. म्हणजे समजा हा इथं मोठा आवाज आला 10 वाजता आणि 10:02 छोटा आवाज आला आणि 10:04 सेकंदांनी परत मोठा आवाज ऐकायला आला. तर हा मोठा आवाज आणि नंतरचा मोठा आवाज याच्यामध्ये 4 सेकंदाचा टाईम इंटरवल आहे, त्याला म्हणतात पिरियड ऑफ बीट्स. टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग ऑर वेनिंग इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ बीट्स. म्हणजे हा मोठा आवाज आणि त्याच्यानंतरचा मोठा आवाज याच्यामध्ये किती टाईमचा फरक आहे, किंवा हा छोटा आवाज म्हणजे वेनिंग आणि हा छोटा आवाज वेनिंग याच्यामध्ये कितीचा फरक आहे. दोन्हीमध्ये सारखाच असतो. 2 मॅक्झिमामध्ये आणि 2 मिनिमामध्ये, सक्सेसिव्ह मिनिमामध्ये टाईम इंटरवल सारखा असतो. म्हणजे समजा या ठिकाणी एक मॅक्झिमा असेल, त्यानंतर हे मिनिमा असेल, तर हा नाही, तर हा मॅक्झिमा आणि नंतरचा मॅक्झिमा याच्यामध्ये किती गॅप आहे त्याला म्हणतात पिरियड ऑफ बीट्स. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स म्हणजे काय? नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. म्हणजे समजा हा मोठा आवाज आणि हा छोटा आवाज, एक बीट झालं, तर असे एका सेकंदात किती बीट्स ऐकायला येतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण बीट्सबद्दल शिकलो आहे. थँक्यू.